जाती धर्माच्या धुळीतून व राजकीय कुरबुरीमधून अपघाताने झालेला खासदार याची कवटेमंकाळमध्ये काही बेताल वक्तव्य आहे। या माणसाच्या बाबतीमध्ये बोलवान खासदार म्हणून आपल्याला निश्चितपणानं म्हणावं लागेल। धुळीतून व राजकीय कुरबुरीमधून अपघाताने झालेला खासदार, ज्याला मी बोलभांड खासदार म्हणतो, रंग बदलणाऱ्या सरड्यालाही लाजवेल असा विशाल सरडा जिल्ह्यात तयार झालेला आहे। आपण पाहिलं असेल, निवडणुकीनंतर 100 दिवसामध्ये मोदी साहेबांनी घेतलेली व्हिजन देशाला प्रगतीच्या दिशेने नेण्यासाठी, आणि या खासदाराचे 100 दिवस काढले तर काम काय केलं? तासगाव सावर्डे ते अजितराव घोरपड्यांना पाठिंबा, सावळज येथे 4 दिवसानंतर रोहित पाटलांना पाठिंबा, खानापूर आटपाडीमध्ये सुहास बाबर वैभव पाटील यांच्या बाबतीतली भूमिका, जतला विलासराव जगताप किंवा विक्रम सावंत यांच्या बाबतीतली भूमिका, सांगलीमध्ये जयश्री वहिनी आणि पृथ्वीराज पाटील यांच्यामध्ये घेतलेली भूमिका, या सर्व गोष्टी आपण पाहिल्या तर आपल्याला निश्चितपणानं जाणवतंय की या माणसानं दुसऱ्याच्या स्टेजवर जाणं आणि भप्पक आणि बेताल वक्तव्य करणं, कामाच्या प्रश्नामध्ये लक्ष न देता, लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी वेळ न देता फक्त लोकांच्या मध्ये भांडणं लावणे, ही भूमिका आपल्याला या निमित्तानं दिसून येते। जाणीव ठेवणारा मनुष्य स्वतःच्या सोयीनुसार भूमिका बदलत नसतो। जी या व्यक्तीनं सातत्यानं गेल्या 3-3.5 महिन्यामध्ये बदललेली आपल्याला दिसून येते। विश्वजित कदमांना एकीकडे नेता म्हणायचं, आणि दुसरीकडे जाऊन त्यांना राजकीय अडचणी कशा होतील या भूमिका घ्यायच्या, हेही या निमित्तानं आपल्याला दिसून येतंय। मराठीमध्ये एक म्हण आहे, दुसऱ्याच्या लग्नात जाऊन नाचायचं नसतं। या माणसाच्या बाबतीमध्ये परवा मी कवटेमंकाळचा इन्सिडन्स घडला, त्यामध्ये खाली कॉमेंट्स येत होते, त्यामध्ये बरेचशे कॉमेंट्स मध्ये मला हेच वाक्य दिसलं, बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना, अशी या विशाल पाटलाची स्थिती आपण बघतोय। संसदेमध्ये जाऊन बोलबच्चनगिरी करण्यापेक्षा लोकांच्या प्रश्नासाठी फील्डवर जाऊन काम करावे लागते। तुमच्या घरामध्ये असलेली सत्ता 40-45 वर्षाची आणि मला जनतेने दिलेली 10 वर्ष, याची तुलना करायसाठी मी या खासदाराला जाहीर आव्हान देतोय की आपण एकदा दोघं एका स्टेजवर येऊन, माझ्या कालखंडातली कामं तुमच्या घरात 40 वर्ष असलेल्या सत्तेतली कामं तुमच्या 10 पटीनं विकास निधी आणून या जिल्ह्याचे रस्ते, रेल्वेचे प्रश्न, इरिगेशनच्या स्कीम्स, जलजीवन मिशनची कामं, असे अनेक कामं विकासाची करता आली, याचा हिशोब मांडूया। एबीपी माझा,
उघडा डोळे बघा नीट.